लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींना देखील नाचण्यामध्ये आलं असून आता लाडकी बहिणींना देखील एक मोठा दिलासाच मिळालेला आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण ती महत्त्वाची असलेली अपडेट देखील या ठिकाणी बघूया। कोणकोणत्या लाडक्या बहिणी देखील नाचलेला आहे सविस्तरपणे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सरकारने अर्थसंकल्पना देखील जाहीर केली। आता याचा अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाचे नियम देखील घेण्यामध्ये आले। लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी देखील आता कोणतीच कमतरता राहिली नसून आता ते देखील लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देखील लाडकी बहीण योजनेचे देखील पैसे मार्च महिन्याचे त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याचे असे 2 हप्ते देखील एकत्रितपणे देण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून लाडक्या बहिणींना 3000 रुपये देखील सरकारच्या माध्यमातून देखील देण्यात येणार आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतो अन्नपूर्ण योजनेच्या मार्फत देखील सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे देखील तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील कळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर महत्त्वाची अपडेट देखील आपण बघूया। तर चला कोणकोणत्या लाडक्या बहिणींना देखील 2 हप्ते एकत्रितपणे येणार आहे सविस्तरपणे त्याही लाडक्या बहिणी बघूया। त्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघा आणि यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज देखील राहिली नसून आता लाडक्या बहिणींना तुम्हाला देखील एक मोठा निर्णय देखील घेण्यात आला असून आता काही लाडक्या बहिणी थेट नाचणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील पूर्णपणे अपडेट देखील बघणार आहोत। लाडक्या बहिणींना देखील आता एक नव्हे तर 2 हप्ते देखील टाकण्यामध्ये येणार आहे। आता किती रुपये देखील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे सविस्तरपणे ती रक्कम देखील आपण या ठिकाणी बघूया। आता मार्च महिना देखील लागलेला आहे तर मार्च महिन्याचे देखील देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता 1500 रुपये देखील मार्च महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपये असे देखील 3000 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण एक मोठा महत्त्वाचा दिलासा देखील या ठिकाणी बसणार असून आता तुम्ही देखील थेट नाचणार आहे। बऱ्याच काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला देखील एकाच अटमध्ये होत्या की त्यांना देखील येणारा हप्ता केव्हा मिळणार आहे त्यांची देखील प्रतीक्षा कधी पूर्ण होणार आहे फक्त देखील याच प्रश्नामध्ये देखील लाडक्या बहिणी होत्या। आता त्यांची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की आता त्यांना देखील दोन हप्ते देखील एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे। आता त्यांना देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार असून आता या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम देखील रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून आता लाडक्या बहिणींना देखील चिंता करायची गरज देखील राहिली नाही। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे ते महत्त्वाचे असलेले 12 महत्त्वाचे जिल्हे देखील बघूया। त्यासाठी देखील काही काम देखील तुम्हाला करायचे आहेत तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। तर चला ते महत्त्वाचे असलेले 12 जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। लाडक्या बहिणींनो आता तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता या 12 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल किंवा तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज देखील याच 12 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यातून भरलेला असेल तर आता तुम्हाला देखील ही रक्कम टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला सुरुवात करूया त्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यांना। आता यामध्ये पहिला महत्त्वाचा जिल्हा असणार आहे जालना जिल्हा। आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिली नसून तुमची पण आता चिंता पूर्णपणे दूर झालेली आहे। समोरचा महत्त्वाचा जिल्हा देखील संभाजीनगर जिल्हा। आता जर संभाजीनगर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला जर तुम्ही पण येत असाल तर आता तुमची देखील चिंता मिटलेली आहे त्यामुळे तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। आता समोरचा महत्त्वाचा बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आता चिंता करायची गरज राहिली नाही कारण की आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे 3000 रुपये टाकण्यामध्ये येणार आहे। समोरचा नांदेड जिल्ह्यातील पात्र महिलांना देखील आता चिंता करायची गरज राहिली नाही। आता त्यांना देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे। समोरचा
वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी देखील आता खुश होणार असून आता वर्धा जिल्ह्यामध्ये देखील हा हप्ता मिळणार आहे. समोरचा जालना जिल्ह्यानंतरचा जिल्हा देखील या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुम्ही पण चिंता करू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.